नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञानातील महत्त्वाचे रोग्स पाहणार आहोत आणि ते ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्यावर विचारलेले एमपीएससीने प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत. तर बघा, महायुद्धातील रोग बघा, ज्यावेळेस पहिलं महायुद्ध आलं का त्यावेळेस एक रोग आला होता, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस एक रोग आला होता. तर हे रोग विचारून झालेले आहेत एमपीएससीने. तर बघा, फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस जो रोग आलता त्याचं नाव आहे 5 डे फीवर. त्याचं नाव काय आहे बघा, 5 डे फीवर किंवा त्यालाच ट्रेंच फीवर असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रेंच फीवर. तर बघा, हा कशाने आला होता? याचा जो सूक्ष्मजीव होता त्या सूक्ष्मजीवाचं नाव होतं बॉर्टोनेला क्विंटाना. याच्यावरच प्रश्न विचारला होता बघा एमपीएससी आयोगानं. बघा, एमपीएससीने प्रश्न काय विचारला होता? पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर या रोगाने पीडित होते. या रोगाचा कारक ओळखा. म्हणजे तो कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पसरला असं विचारलेलं आहे. कंबाईन 2017ला विचारलेला प्रश्न. तर त्याचा आन्सर आहे बॉर्टोनेला क्विंटाना. तर आता याला लक्षात कसं ठेवायची त्याची ट्रिक केलेली बघा. बघा, पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये रोगाचं नाव काय आहे? 5 डे फीवर किंवा त्यालाच काय म्हणतात? ट्रेंच फीवर. याचा जो प्रसार आहे, सूक्ष्मजीव कोणता होता? बॉर्टोनेला क्विंटाना. आणि ह्या सूक्ष्मजीवाचा प्रसार कशाद्वारे होतो? तर उवा. आपल्या डोक्यात उवा होतात बघा, मुलींच्या डोक्यात जास्त होतात. त्या उवांमुळे त्याचा प्रसार झाला आणि 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. फर्स्ट महायुद्धाच्या वेळी इंग्लंडची क्वीन ही भारतात होती. मात्र भारतात राहून तिच्या डोक्यात खूप उवा झाल्या. बघा, भारतात होती म्हणून ती काय झालं? तिच्या डोक्यात खूप उवा झाल्या. त्यामुळे तिला लगेच ट्रेनने म्हणजे ट्रेंच फीवर बघा. ट्रेनने म्हणजे ट्रेंच फीवर. ट्रेनने 5 डेच्या आत म्हणजे 5 दिवसाच्या आत, ट्रेंच फीवरलाच 5 डे फीवर असे म्हणतात. बघा, ट्रेनने तिला 5 डेच्या आत इंग्लंडला पाठवले. बघा, अशी ही ट्रिक आहे. आता क्वीन का म्हणलं मी? इंग्लंडची क्वीन, कारण सूक्ष्मजीव आहे का त्याचं नाव आहे बॉर्टोनेला क्विंटाना. म्हणजे या क्विंटानाच्या शब्दामध्ये सुरुवातीला क्वीन हा शब्द येतो. बघा, अशा ट्रिक्ससह जर तुम्हाला संपूर्ण सायन्सची पेड PDF हवी असेल, ज्यामध्ये मानवी रोग, वनस्पती रोग, वनस्पतीशास्त्र, त्यानंतर प्राणीशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, सर्व ट्रिक्सनुसार आपण PDF बनवलेली, ती जर हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 90 83 84. त्यानंतर बघा, दुसऱ्या महायुद्धातील जो रोग होता त्याचं नाव आहे टायफस फीवर. त्याचं नाव काय? टायफस फीवर. आणि याचा जो सूक्ष्मजीव होता तो होता रिकेट्सिया प्रोवाझेकी. याचा प्रसार सुद्धा उवाद्वारेच झाला होता आणि याने सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त मृत्यू झाले होते. तर बघा, याची ट्रिक कशी आहे बघा. याची ट्रिक आहे, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस इंग्रज हे भारतीयांना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून जबरदस्तीने इंग्लंडला पाठवत होते सैन्य भरतीसाठी. त्यामुळे भारतीय क्रांतिकारकांनी रिक्षाचे टायर जाळून काय केले? फुस केले. बघा, रिक्षाचे टायर जाळून फुस केले. आता रिक्षा का म्हणलं? कारण रिकेट्सिया सूक्ष्मजीव आहे आणि रिक्षाचे टायर जाळून फुस केले. टायर म्हणजे टायफस. हे बघा, टायर म्हणजे टायफस. कारण या रोगाचं नाव काय? टायफस फीवर. म्हणजे टायर फुस केले म्हणजे टायफस फीवर. हे बघा, टायर टायफस आणि रिक्षा म्हणजे रिकेट्सिया. सूक्ष्मजीवाचं नाव आहे रिकेट्सिया. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही रोग, पहिल्या महायुद्धातील आणि दुसऱ्या महायुद्धातील कोणता रोग कशामुळे पसरतो, संपूर्ण ट्रिक्सनुसार पाहिलेले आहे. त्यावर आलेला प्रश्नसुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर आता आपण दुसरे काही रोग पाहू. तर बघा, आता इथं हा जो पोलिओ रोग आहे, पोलिओची लस विचारली होती. बघा, एमपीएससीने प्रश्न काय विचारला होता की खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते? तर बघा, साबिन आणि साल्क ह्या दोन्ही लस पोलिओच्या आहेत. तर साबिन ही तोंडाद्वारे दिली जाते आणि साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. तर आपली ट्रिक कशी लक्षात ठेवायचं बघा. साबिन तोंडाद्वारे दिली जाते, तर आपली ट्रिक आहे तोंडाची साबण. काय म्हणायचं? हे बघा, तोंडाची साबण. कशाची? तोंडाची. म्हणून
साबीन ही तोंडाद्वारे दिली जाते आणि साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. तर प्रश्न तोच होता, खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते? ऑप्शनमध्ये साबीन आणि साल्क दोन्ही होते, तर याचं योग्य उत्तर काय? साबीन. आणि साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. दोन्ही लस या पोलिओचेच आहेत, मात्र साबीन तोंडाद्वारे दिली जाते आणि साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. आता खालील कोणता विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर हल्ला करतो? तर याचे योग्य आन्सर आहे पोलिओ. बघा, पोलिओ व्हायरस हा पोलिओ जो आहे तो पोलिओ एंटेरो व्हायरसमुळे होतो. कशामुळे? पोलिओ एंटेरो व्हायरस. त्याला RNA येतो म्हणजे आणि तो सिंगल स्ट्रेन RNA, आणि हा दूषित अन्न पाणी याद्वारे चेतासंस्थेवर हल्ला करतो आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. तर अशा प्रकारे ते लक्षात ठेवता येईल. ह्या दोन लस महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, TB हा सर्वात महत्त्वाचा रोग आहे. TB सर्वात महत्त्वाचा रोग आहे कारण आयोगानं आत्तापर्यंत 7 ते 8 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. बघा इथे कंबाईन 2021, असिस्टंट प्री 2013, PSI मेन्स 2011, त्यानंतर क्लर्क मेन्स 2017, PSI प्री 2016, त्यानंतर ASO 2016, त्यानंतर ASO 2016, त्यानंतर कंबाईन B 2024. किती वेळेस प्रश्न विचारलेत याहून समजते की TB हा किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण हे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आपण PDF ची रचना अशी केलेली आहे. बघा, हा TB रोग त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्या TBवरच आयोगाने आतापर्यंत किती वेळेस प्रश्न विचारलेले आहेत हे संपूर्ण एकाच ठिकाणी घेतलेली आहे. अशी PDF, अशी रचना तुम्हाला कुठल्याच पुस्तकात भेटणार नाही मार्केटमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण ही अशी PDF पाहिजे असेल सायन्सची, संपूर्ण रोगांची, संपूर्ण सायन्सची, तर परत एकदा सांगतो 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. बघा, आता क्षयरोगाबद्दल आपण माहिती पाहू. तर बघा, क्षयरोग म्हणजेच TB हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या जीवाणूमुळे होतो. याचं माध्यम आहे शिंकणे, खोकला, दूषित अन्न, पाणी इत्यादी. याचा जो संसर्ग आहे तो सर्व शरीराला होतो, उदाहरणार्थ मेंदू, हाडे, लसिका. मात्र फुफ्फुसाला सर्वात जास्त होतो. याची जी लस आहे, याच्यावर जी लस आहे त्या लसीचं नाव आहे BCG म्हणजे बॅसिलस कॅम्पलेट गुरिन असं त्याचा लॉंग फॉर्म होतो आणि ही त्वचेत दिली जाते. कशात? त्वचेत दिली जाते. त्यानंतर याचे जे औषध आहे ते आहे स्ट्रेप्टोमायसिन बाय SA वॉक्समॅन आणि याची जी टेस्ट केली जाते ती मॉन्टॉक्स टेस्ट केली जाते. बघा, आता याच्या बाहेर काय विचारणार नाही. 24 मार्च हा TB विरोधी दिन आहे. त्यानंतर TBसाठी एक डॉट्स कार्यक्रम आहे. बघा, याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. डॉट्स कार्यक्रम याचा लॉंग फॉर्म होतो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हा WHO कडून चालवला जातो. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून चालवला जातो. आता यावर आलेले संपूर्ण प्रश्न पाहू आता आपण. बघा, MPSC क्वेश्चन, डॉट्स कार्यक्रम खालील पुढल्या कार्यक्रमाचा भाग आहे. बघा, 3 वेळेस आलेला आहे. कंबाईन 19, असिस्टंट प्री 13 आणि PSI मेन्स 11. तर हा जो डॉट्स कार्यक्रम आहे हा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. त्यानंतर बघा, BCG लस रिकामी जागा प्रतिबंधक लस आहे. बघा, क्लर्क मेन्स 17 आणि PSI प्री 16. तर BCG लस ही क्षयरोगासाठी आहे. त्यानंतर बघा, क्षयरोगावरील स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कुणी शोधले? बघा, ASO 16. तर याच्या योग्य आन्सर काय? SA वॉक्समॅन. त्यानंतर नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लसी हे पण ASO 16ला आला होता. तर बघा, नवजात शिशूला सर्वप्रथम BCG दिली जाते, त्यानंतर ओरल पोलिओ आणि त्यानंतर हेपॅटायटिस B दिली जाते. त्यानंतर आता नुकतंच कंबाईन B 2024ला प्रश्न काय आला होता की खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते? तर BCG लस त्वचेत दिली जाते आणि ती डाव्या खांद्यात दिली जाते. कुठे? डाव्या खांद्यात. बघा, अशा प्रकारे आपण संपूर्ण सायन्सची ट्रिक्स PDF बनवलेली आणि अशी रचना केलेली आहे आपण. संबंधित रोग आणि त्या रोगावर किती प्रश्न विचारलेले ते संपूर्ण त्याच्या खाली आपण घेतलेलं आहे. जर ही PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.